हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत करते. आज पंचमी होती म्हणून सिद्धिविटाला गेल्या होत्या म्हणजे महादेवाच्या मंदिरला. आणि इथं आरमोरला खूप जास्त छान मंदिर होतं त्यामुळे तिथे गेल्या होत्या. इथं व्ह्यू खूप छान होतं व्हिडिओ काढायसाठी, आणि लग्नाचं शूट करायचं झालं तर खूप सुंदर होतं इथं. आणि दरवर्षी इथं पंचमी असला की कंपल्सरी येतो मी आणि मम्मी ते येतात. आणि शिवरात्र ते राहिलं तर इथं मस्त जत्रा भरती. आता पंचमीचं तेवढं काय गर्दा नव्हतं, कमीच होतं. इथं पोहोचल्या होत्या, मग इथं नारळ वगैरे घेऊन आणि बाहेरला थांबायचं होतं. नारळ तीन घेऊन बाहेरला थांबायसाठी चल्या होत्या. आणि एवढं खूप छान आहे ना, खरं सांगते. आणि सगळीकडून माळच आहे, माळामध्ये देव आहे आणि मग खूप सुंदर आहे. तुम्ही आणि एवढी मोठी बारी होती, तुम्ही बघू शकता. खूप जास्त गर्दा होता. आणि शिवरात्री तेव्हा तर खूप जास्त गर्दा राहते, असं पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही इथं. आणि दूर दूर लोक येतात. बारीला थांबल्या होत्या. फायनली इथं बारी लागली होती आणि मध्ये खूप जास्त गर्दा होता. जेवढं झालं तेवढं तुमच्या संग शेअर करतो, तुम्ही बघा कंटिन्यू. इथं देवाजवळ आल्या होत्या, मस्त असं दर्शन देऊन घेतल्या होत्या. आणि मध्ये आल्या होत्या पण व्हिडिओ काढायला काही अलाउड नव्हतं, तरी पण मी थोडं शूट घेतलं होतं मी. आणि तेवढं काही क्लिअर दिसत नव्हतं. आणि इथे काही जण अभिषेक करणारे होते, ते सुद्धा बसले होते इथं. हा मी काय तेवढं वेळ थांबले नव्हते, थोडं वेळ थांबून लगेच बाहेर निघाले होते. दर्शन ते घेऊन मग बाहेर निघाल्यानंतर इथं महादेवाचं पिंड अजून एक आहे, तिथं सुद्धा दर्शन घेऊन दुर्गा माताचं ते घेतल्या होत्या. मग दत्तात्रेयचं सुद्धा घेतल्या होत्या. समधीकडून दर्शन ते झालं होतं माझं सगळेचं. मग लगेच इथं जेवण तीन करायसाठी इथं साईडला होतं, ते सुद्धा जेवण तीन करायला घेतल्या होत्या. प्रसाद ते खूप जास्त गर्दा होतं, तुम्ही बघू शकता. आणि इथं महाराष्ट्रवाणी स्वीट ते काही करत नाही, खीर बीर ते फक्त भात वरणच राहते, ते जेवण केल्या होत्या. आणि छान असं दर्शन वगैरे करून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. आणि इथं थोडं फोटो तीन काढून घेतल्या होत्या काही जण. सो बाहेर जाण्यासाठी निघाल्या होत्या. मग इकडे आरमोरचं व्ह्यू काय तर असं होतं, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान होतं. आणि लेकराला खेळायसाठी खूप छान आहे इथं झोके ते. आणि पंचमीचं एक तर काय व्हायला झोका खेळावं पाहिजे असं म्हणतात, त्यामुळे आम्ही सुद्धा तिथं झोका खेळून घेतल्या होत्या, तुम्ही बघू शकता. तिथे झोका ते खेळून घरी निघाल्या होत्या. आणि घरी जाऊन ते शूट काय जास्त घेतलं नव्हतं मी, फक्त दिवा लावतानाच घेतलं होतं फ्रेश ते होऊन. चला आजच्याला एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू द्या, बाय.